नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहोत। स्टोरीचा आपला हाचा पार्ट आहे 32 नंबरचा। मित्रांनो, स्टोरीच्या माध्यमातून तुमचे पार्ट ऑफ स्पीच तसेच व्होकॅब्युलरी इंप्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या स्टोरीला सुरुवात करूया। बघा, आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनविषयक कथेविषयी। बघूया आता स्टोरीमध्ये महत्त्वाचं काय। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, affectionately known as Baba Saheb, was a remarkable leader who fought for fairness and equality in India. आता पाहूया आपण स्टेप बाय स्टेप। डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अफेक्शनेटलीचा अर्थ होतो मित्रांनो प्रेमाने किंवा प्रेमळपणे। नोन ॲज म्हणजेच काय तर ओळखलं जायचं, परिचित असायचे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वजण बाबासाहेब या नावाने प्रेमाने ओळखायचे। वॉज अ रिमार्केबल लीडर, ते कोण होते? एक रिमार्केबल म्हणजे उल्लेखनीय, लीडर म्हणजे नेते, उल्लेखनीय नावाजलेले असे ते नेते होते। हू म्हणजेच काय तर जे की, हू हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून येथे वापरलाय, म्हणजे दोन वाक्य जोडलेत या हू या रिलेटिव्ह प्रोनाउनने। हू फॉट फॉर फेअरनेस अँड इक्वॅलिटी इन इंडिया, हू जे की, फॉट म्हणजेच लढले, फाईटचा विटू झाला फॉट, ओके। हू फॉट फॉर म्हणजेच काय तर साठी, फेअरनेस म्हणजेच काय तर आपण योग्यता म्हणूया, आणि इक्वॅलिटी म्हणजे समानता। भारतामध्ये इक्वॅलिटी, समानता आणि योग्यता सर्वांमध्ये यावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली। पुढे बघा, ही वॉज बॉर्न इन टू अ पुअर दलित फॅमिली इन 1819 वर बघा, ही वॉज बॉर्न त्यांचा जन्म झाला कुठे? इन टू म्हणजेच च्या मध्ये, इन टू अ पुअर दलित फॅमिली, एका दलित गरीब अशा कुटुंबामध्ये 1891 मध्ये त्यांचा जन्म झाला। ही एक्सपिरियन्स्ड प्रिजुडाइस अँड डिस्क्रिमिनेशन बिकॉज ऑफ हिज कास्ट, बघा ही एक्सपिरियन्स म्हणजेच त्यांनी अनुभवलं, काय अनुभवलं तर प्रिजुडाइस म्हणजेच काय तर पूर्वग्रह, म्हणजेच काय त्यांच्या समाजाबद्दल लोकांच्या मनामध्ये असणारी पूर्वदूषितता, आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, कशामुळे? बिकॉज ऑफ हिज कास्ट, त्यांच्या जातीमुळे त्यांना लहानपणापासूनच खूप सारे अनुभव आले। कुणाचे अनुभव आले तर प्रिजुडाइस पूर्वग्रहाचे आणि डिस्क्रिमिनेशन भेदभावाचे। डिस्पाइट दीज चॅलेंजेस, डिस्पाइटचा अर्थ होतो असे असून सुद्धा, दीज चॅलेंजेस म्हणजे अशा प्रकारचे आव्हाने, म्हणजे अशा प्रकारचे आव्हाने असून सुद्धा बाबासाहेब वॉज डिटरमाइंड टू मेक अ डिफरन्स, बाबासाहेब वॉज डिटरमाइंड टू, डिटरमाइंडचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा निर्धार करणं किंवा एखादी गोष्ट करायची म्हणून ठरवणं। बाबासाहेब वॉज डिटरमाइंड, बाबासाहेबांनी निर्धार केला टू मेक अ डिफरन्स, डिफरन्स म्हणजे बदल, समाजामध्ये बदल घडून आणण्याचा आंबेडकरांनी निर्धार केला। पुढे बघा, ही बिलीव्ड दॅट एज्युकेशन वॉज द की टू ब्रेकिंग द चेन्स ऑफ इनइक्वॅलिटी, ही बिलीव्ड दॅट त्यांचा विश्वास होता की एज्युकेशन वॉज द की, एज्युकेशन म्हणजे शिक्षण हे काय एक महत्त्वाची गुरुकिल्ली आहे, जे काय करू शकते टू ब्रेकिंग द चेन्स ऑफ इनइक्वॅलिटी, ब्रेकिंग, ओके, ब्रेक म्हणजेच तोडणे, चेन्स म्हणजे साखळ्या, ऑफ म्हणजे चाचीचे, इनइक्वॅलिटी म्हणजे असमानता। मग एज्युकेशन ह्या शिक्षणामध्ये अशी गुरुकिल्ली आहे जी इनइक्वॅलिटीच्या म्हणजे असमानतेच्या साखळ्या, असमानतेच्या बेड्या तोडू शकते। पुढे वाचूया, बाबासाहेब वर्क हार्ड अँड बिकेम अ ब्रिलियंट स्टुडंट, बाबासाहेब वर्क हार्ड, बाबासाहेबांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि ते एक ब्रिलियंट स्टुडंट झाले। बिकम म्हणजे होणे, बिकमचा विटू झाला, बिकेम म्हणजेच झाले, ओके। पुढे बघा, he traveled to distant lands like England and the United States to study, overcoming many obstacles along the way, बघा ही ट्रॅव्हल्ड त्यांनी प्रवास केला, डिस्टंट लँड, डिस्टंट म्हणजेच दूरच्या दूरवरच्या, लँड्स म्हणजे देश किंवा जमीन असं म्हणूया, त्यांनी दूरवर प्रवास केला, कुठे बघा कोणकोणत्या देशामध्ये? इंग्लंड आणि युनायटेड स्टेट्स, कशासाठी? अभ्यासासाठी। बघा लाईकचा अर्थ होतो सारखे, इथे लाईकचा अर्थ होतो सारखे, लाईकचे दोन अर्थ, एक आवडणे आणि दुसरा सारखे, इथे सारखं म्हणून उद्देश केलेला आहे। बघा त्यांनी दूरच्या देशांमध्ये प्रवास केला, इथे सारखे कोणकोणत्या किंवा जसे की इंग्लंड असेल किंवा युनायटेड स्टेट्स असेल, ओके। ओव्हरकमिंग मेनी ऑब्स्टॅकल्स अलॉंग द वे, आणि येथे प्रवास करत असताना, जात असताना त्यांनी खूप साऱ्या ऑब्स्टॅकलला म्हणजे अडचणींना ओव्हरकम केलं, म्हणजे सामोरे गेले किंवा त्या अडचणींवरती मात दिली। पुढे वाचूया, When he returned to India, बाबासाहेब dedicated his life to helping others, बघा फेन जेव्हा
ही रिटर्न टू इंडिया, जेव्हा ते भारतात परत आले. बाबासाहेब डेडिकेटेड हिज लाईफ, मग भारतात परत आल्यानंतर बाबासाहेबांनी हिज लाईफ, त्यांचं जीवन डेडिकेट केलं, म्हणजे समर्पण केलं. समर्पणचं आपण त्याला म्हणूया डेडिकेटेड, हा फिटू असलाय म्हणजे समर्पण करणेच झालं, समर्पित केले. मग बाबासाहेबांनी त्यांचं जीवन समर्पित केलं कुणासाठी? टू हेल्पिंग अदर्स, इतर लोकांची मदत करण्यासाठी. He fought against the unfair caste system that divided people and treated some as inferior. बघा, he fought, फाईट म्हणजेच लढणे, फाईटचं विटू झालं फॉट म्हणजे लढले. he fought, ते लढले, अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध. ओके, अनफेअर कास्ट सिस्टीम. मित्रांनो, फेअरचा अर्थ होतो न्याय किंवा योग्य, अनफेअर म्हणजे अन्याय, म्हणजे अन्यायकारक कास्ट सिस्टीम, अन्यायकारक जाती व्यवस्थेविरुद्ध ते लढले. ज्या जाती व्यवस्थेने डिवाइड केलं होतं लोकांना, म्हणजे लोकांची फूट पाडली होती, लोकांची विभागणी केली होती आणि त्यांना ट्रीट केलं होतं. ट्रीट म्हणजे वागणूक दिली होती. कशी वागणूक? तर इन्फेरियर दर्जाची, कमी दर्जाची, हीन दर्जाची, त्यांना तुच्छ लेखण्यात आलेलं होतं. त्या लोकांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी बाबासाहेब लढले होते. बाबासाहेब वॉन्टेड एव्हरीवन टू बी ट्रीटेड विथ रिस्पेक्ट रिगार्डलेस ऑफ देअर बॅकग्राऊंड. बघा, बाबासाहेब वॉन्टेड, बाबासाहेबांची इच्छा होती, एव्हरीवन, प्रत्येक जणांना ट्रीट केलं पाहिजे, वागणूक दिली पाहिजे. कशी? तर रिस्पेक्ट, आदराची प्रत्येकाला वागणूक दिली पाहिजे. जरी त्यांचं बॅकग्राऊंड, जरी त्यांची पार्श्वभूमी कशी असेल, तर त्यांची आपण म्हणूया बॅकवर्ड कास्टची त्यांची पार्श्वभूमी असेल किंवा ते दलित कम्युनिटीमध्ये असतील, तरी सुद्धा त्यांना आदराने त्यांची वागणूक दिली पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, असं बाबासाहेबांना वाटायचं. वन ऑफ हिज ग्रेटेस्ट अचिव्हमेंट्स वॉज ड्राफ्टिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. बघा, वन ऑफ हिज ग्रेटेस्ट, ग्रेटेस्ट म्हणजे महान, अचिव्हमेंट म्हणजेच मोठी कामगिरी. मग त्यांची सर्वात मोठी कामगिरी कोणची होती? तर त्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचं संविधान ड्राफ्ट केलं होतं, म्हणजेच काय तर मसुदा तयार केला होता. ओके, तर भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याची सर्वात मोठी कामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. विच गॅरंटीज इक्वल राईट्स फॉर ऑल सिटीजन. बघा, विच म्हणजे काय? जे की, हे सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाउन वापरलं. विचचा एक अर्थ होतो कोण आणि दुसरा होतो जे की. ओके, इथे जे की म्हणून वापरलाय रिलेटिव्ह प्रोनाउन. बघा, विच कुणासाठी वापरलाय? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, जे की गॅरंटी देतं, हमी देतं, कशाची? इक्वल राईट्स म्हणजे सर्वांना समान अधिकार, राईट्स म्हणजे अधिकार, फॉर ऑल इट्स सिटीजन, सिटीजन्स म्हणजे नागरिक, जे काही देशाचे नागरिक आहेत त्या नागरिकांना समानतेचा अधिकार देणारं संविधान आंबेडकरांनी निर्माण केलं. हिज विजन, त्यांची दूरदृष्टी, विजन म्हणजे दूरदृष्टी, हिज विजन अँड हार्डवर्क, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांची मेहनत याने मेड इंडिया अ फेअरर अँड मोर जस्ट प्लेस फॉर एव्हरीवन. आणि त्यांच्या दूरदृष्टी, त्यांच्या मेहनतीने भारताला काय बनवलं? एकदम जस्ट प्लेस म्हणजे न्याय, म्हणजेच जेथे सर्वांना न्याय मिळतो असं एक ठिकाण बाबासाहेबांनी भारत देशाला मिळवून दिलं. पुढे बघा, बाबासाहेब स्टोरी टीचेस अस द इम्पॉर्टन्स ऑफ स्टँडिंग अप फॉर व्हॉट इज राईट. बघा, बाबासाहेब स्टोरी, बाबासाहेबांची, ॲपोस्ट्रॉफीचा अर्थ काय झाला? चाचीचे. बाबासाहेबांची गोष्ट आपल्याला ही शिकवते की इम्पॉर्टन्स, महत्व, स्टँडिंग अप म्हणजे उभं टाकणे, फॉर व्हॉट इज राईट, जे काही योग्य आहे, जे काही बरोबर आहे त्यासाठी आपण उभं टाकलं पाहिजे, ही शिकवण बाबासाहेब देतात. इवन इन द फेस ऑफ ॲडव्हर्सिटी. बघा, इवन सुद्धा, फेस ऑफ ॲडव्हर्सिटी, ॲडव्हर्सिटीचा अर्थ होतो संकट किंवा अडचणी. कितीही अडचणी, कितीही संकट आलं तरी सुद्धा आपण समानतेसाठी, लोकांना अधिकार मिळावा यासाठी उभं टाकलं पाहिजे. ही शोड अस, ते दाखवतात की दॅट विथ द डिटर्मिनेशन अँड करेज, डिटर्मिनेशन म्हणजे दृढनिष्ठा आणि करेज म्हणजे धैर्य, तुमची दृढनिष्ठता आणि तुमच्या धैर्याने वी कॅन ओव्हरकम एनी ऑब्स्टॅकल. कॅनचा अर्थ होतो शक्ती, कॅन समोर नेहमी फी1 वापरतात, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस फी1. वी कॅन ओव्हरकम एनी ऑब्स्टॅकल, कोणत्याही ऑब्स्टॅकलला, कोणत्याही अडचणीला आपण ओव्हरकम करू शकतो, मात करू शकतो, असं बाबासाहेबांची शिकवण आपल्याला शिकवते. बाबासाहेब्स लिगसी कंटिन्यूज टू इन्स्पायर पीपल. बाबासाहेबांचा वारसा, लिगसी म्हणजे काय? वारसा. ओके, सर्व लोकांना इन्स्पायर करतो, प्रेरित करतो. कुठे? अराउंड द वर्ल्ड टू वर्क टुवर्ड्स अ मोर इन्क्लुसिव्ह अँड इक्वल सोसायटी. त्यांचा वारसा लोकांना इन्स्पायर करतो, प्रेरित करतो,
टू वर्क काम केलं पाहिजे, टुवर्ड्स च्या दिशेने, कशा दिशेने तर इन्क्लुझिव्ह सर्वसमावेशक म्हणजे सर्वांचा विकास व्हावा या उद्देशाने, तसेच समाजामध्ये इक्वल सोसायटी असली पाहिजे, सर्व समाज एकत्र असला पाहिजे, एकता असली पाहिजे, ही शिकवण बाबासाहेबांची असते. आता मित्रांनो या स्टोरीमधले महत्त्वाचे वर्ड बघा. अफेक्शनेटलीचा अर्थ होतो प्रेमाने, रिमार्केबलचा अर्थ होतो उल्लेखनीय, फाईट फॉट म्हणजेच लढणे क्रियापदाचे 3 रूप आहेत, फेअरनेसचा अर्थ होतो न्याय, इक्वॅलिटी म्हणजे समानता, प्रिजुडिस म्हणजे पूर्वग्रह, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, डिस्पाईट म्हणजे न जुमानता, चॅलेंजेस म्हणजे आव्हाने, डिफरन्स म्हणजे बदल. पुढचे बघूया. डिटरमाइंड याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा निर्धार करणे किंवा ठरवणे. चेनचा अर्थ होतो साखळ्या, इनॅक्युलिटी म्हणजे असमानता, डिस्टन्स म्हणजे दूरचा, ओव्हरकमिंग म्हणजेच मात करणे, ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे, डेडिकेटेड याचा अर्थ होतो समर्पित, अनफेअर म्हणजे अन्याय. मित्रांनो फेअर म्हणजे न्याय, याचा विरुद्धार्थी झाला अनफेअर अन्याय. कास्ट सिस्टीम म्हणजे जाती व्यवस्था, इन्फेरियर म्हणजे कनिष्ठ दर्जाचा किंवा हीन दर्जाचा, रिगार्डलेसचा अर्थ होतो पर्वा न करता, ट्रीटेड याचा अर्थ होतो वागणे किंवा एखाद्याला वागणूक देणे किंवा एखादी गोष्ट मानणे. नेक्स्ट आहे अचिव्हमेंटचा अर्थ होतो कामगिरी किंवा मोठं काम, ड्राफ्टिंगचा अर्थ होतो मसुदा तयार करणे किंवा कच्चा मजकूर, इक्वल राईट्सचा अर्थ होतो समान अधिकार, सिटिझनचा अर्थ होतो नागरिक, विजन म्हणजे दूरदृष्टी. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.